नमस्कार, मी डॉक्टर रेखा चौधरी पुन्हा आपल्या पुढे येत आहे मॅक्स वुमन यांच्या सोबत MD वन लाईन वेलनेस आणि भारताची वेलनेस अँबॅसेडर. मॅक्स वुमनचा हा उपक्रम जो आपल्या पुढे दर शनिवारी येतोय आणि त्यामध्ये वेगवेगळे विषय मी आपल्या पुढे घेऊन येते. वेलनेस इंडस्ट्री म्हणजे काय याचा आपण थोडक्यात अभ्यास केला. त्याचबरोबर वेलनेस इंडस्ट्रीचे 6 स्तंभांबद्दल मी जे कधी कधी 8 आणि 9 देखील गणले जातात अशा स्तंभांबद्दल मी आपल्याला माहिती दिली आणि त्याच्यासोबत 2 स्तंभांचा आपण अभ्यासही म्हणजे मी थोडक्यात आपल्याला इन्फॉर्मेशनही दिली. आज आपल्या पुढे कारण मला बऱ्याच जणांची रिक्वेस्ट आली आहे की आधी त्यांना जाणून घ्यायचं आहे की वेलनेस इंडस्ट्रीचं इकॉनॉमी म्हणजे प्रोफेशनली वेलनेस इंडस्ट्रीचं आतमध्ये काय आहे एक्झॅक्टली. म्हणजे जेव्हा आपण नंबर्स बोलतो की जेव्हा आपण सांगतो की अशा अशा पद्धतीने एवढी इकॉनॉमी म्हणजे ट्रिलियन मध्ये इकॉनॉमी गणली जाते, 4.5 ट्रिलियन मध्ये वर्ल्ड वाईज इकॉनॉमी गणली जाते. जेव्हा एवढा मोठा नंबर येतो तर तेवढा त्याचा अर्थ काय की याच्यामध्ये काय काय एवढं एक्झॅक्टली ह्या इंडस्ट्रीमध्ये आहे आणि कुठल्या प्रकारचे क्षेत्र म्हणजे ज्याच्याने कंझ्युमर जो आहे की आपला जो ग्राहक किंवा कंझ्युमर हा याचं दैनंदिन जीवनाची एक वेलनेस ऍक्टिव्हिटीज आणि त्याचं लाईफस्टाईल याला धरून असे कुठल्या कुठल्या प्रकारचे बिझनेसचे क्षेत्र आहेत ज्याच्यामुळे एवढी मोठी इकॉनॉमी गणली जाते. तर याच्यामध्ये मोस्टली 10 क्षेत्रांचा आपण जास्त अभ्यास करतो किंवा गणलं जातं जे वर्ल्ड प्लॅटफॉर्मवर ज्याची इन्फॉर्मेशन किंवा ज्याचं आपल्याला डिटेल्स अवेलेबल मिळणार. पहिलं महत्वाचं आहे ते म्हणजे वेलनेस रिअल इस्टेट. त्याच्यानंतर 2 नंबर आहे वर्क ॲट वेलनेस म्हणजे वर्क प्लेस ॲट वेलनेस हा एक 2 नंबरचा क्षेत्र आहे. त्यानंतर वेलनेस टुरिझम जे आता थोडक्यात आपल्याला कदाचित हा शब्द आपल्याला ऐकायला आता येत असेल कानावर. त्यानंतर स्पा इकॉनॉमी आणि त्यानंतर येतं थर्मल आणि मिनरल स्प्रिंग्स. या वेगवेगळ्या मी याची माहिती आपल्याला देते. जे 4 नंबर 5 नंबर जे बोलले की मी थर्मल आणि मिनरल स्प्रिंगचं. त्यानंतर फिटनेस आणि माइंड बॉडी त्याचा 6 नंबर लागतो. त्यानंतर आहे हेल्दी इटिंग, न्यूट्रिशन आणि वेट लॉस हा 7व्या नंबरचा क्षेत्र आहे. त्यानंतर पर्सनल केअर किंवा ब्युटी आणि पर्सनल केअर मध्ये ब्युटी आणि अँटी एजिंग हा एक क्षेत्र त्याच्यामध्ये गणला जातो. नंतर प्रिव्हेंटिंग आणि पर्सनलाइज मेडिसिन्स आणि पब्लिक हेल्थ ह्या एक त्याच्यामधलं क्षेत्र आहे. आणि त्यानंतर आहे ट्रेडिशनल आणि अल्टरनेटिव्ह थेरपीज असा हा वेगवेगळ्या प्रकारचा क्षेत्र आपल्याला बघायला मिळतो. तर जेव्हा आपण याची गोष्ट करतोय की म्हणजे आतापर्यंत आपण फक्त एक ऐकून होतो की वेलनेस इंडस्ट्री आणि बरेच जण आपण गैरसमज देखील करतो आहोत त्या इंडस्ट्रीच्या बाबतीत. जसं मी मगाशी म्हटलेलं की वेलनेस इंडस्ट्री हे वास्ट क्षेत्र आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला करायला हव्यात किंवा जाणून घ्यायला हव्यात. आणि त्याचबरोबर त्या क्षेत्रामध्ये येऊ घातलेल्या अशा बऱ्याच ऑपॉर्च्युनिटी आहेत ज्या तुम्हाला नक्कीच नवीन दिशा देणार आहेत, नवीन बिझनेसचे मॉडेल देणार आहेत आणि नवीन लाईफस्टाईल जगण्यासाठी देखील प्रोत्साहन करणार आहे. तर अशा ह्या क्षेत्राचे जेव्हा आपण माहिती करून घेतोय आणि जेव्हा मी हे 10 वेगवेगळे तुम्हाला बिझनेसचे क्षेत्र त्याच्यामधले सांगते याचा अर्थ या प्रत्येक क्षेत्रामध्ये ह्यूज ऑपॉर्च्युनिटी आहेत बिझनेस रन करण्यासाठी. आणि त्याचबरोबर याच्या सोबत देखील महत्वाच्या ऑपॉर्च्युनिटी आहेत आपलं स्वतःचं लाईफस्टाईल चांगलं करून घेण्यासाठी. जेव्हा आपण म्हणतोय की स्वतःचं लाईफस्टाईल चांगलं करणं किंवा स्वतःचं हे करणं त्याच्यामध्ये आपल्याला मोस्टली ज्या क्षेत्राचं मी माहिती दिली आपल्याला वेलनेस रिअल इस्टेट किंवा वर्क प्लेस ॲट वेलनेस किंवा वेलनेस टुरिझम किंवा स्पा इकॉनॉमी किंवा थर्मल मिनरल स्प्रिंग जे आपल्याला कदाचित कळणारही नाही, माहिती नसेल हा शब्द देखील, किंवा फिटनेस आणि माइंड बॉडी ह्या वेगळ्या क्षेत्राचं जेव्हा आपण बोलतोय तर त्याच्यामध्ये वर्ल्ड वाईज याची जी इकॉनॉमी आहे ही 4.3 ट्रिलियनची मार्केट आहे.
म्हणजे ट्रिलियन आपल्याला लक्षात देखील येणार नाही, एवढी मोठी नंबर्स आपल्याला लक्षात येणार नाही, पण थोडक्यात मी त्याच्यातले 4-5 जे खूप महत्वाचे जे क्षेत्र आहेत किंवा जे बिझनेस चे एरिया आहेत त्याच्या बाबतीत मी आपल्याला बोलते. त्याच्यात आहे पर्सनल केअर, ब्युटी आणि अँटी एजिंग. याचा सगळ्यात पहिला नंबर येतो. म्हणजे मोर देन 1000 बिलियनचं टर्नओव्हर फक्त ह्या इंडस्ट्रीत आहे. म्हणजे ब्युटी आणि अँटी एजिंग आणि पर्सनल केअर मध्ये या 3 विभागांना मिळून जी इंडस्ट्री तयार होते त्याचा मोर देन 1000 ट्रिलियन बिलियनची ही इंडस्ट्री आहे. त्याच्यानंतर फिजिकल ऍक्टिव्हिटीज येतात. फिजिकल ऍक्टिव्हिटीज मध्ये मोर देन डॉलर्स मध्ये मी बोलते. हे अजून तर आपल्याकडे यायचे बाकी आहे. इंडियातलं जे आहे ते तर वेगळंच आहे, पण डॉलरमध्ये मी बोलते. फिजिकल ऍक्टिव्हिटीज जे आहे याचं डॉलर 828 बिलियनचं याचा टर्नओव्हर आता मागच्या याच्यात डिक्लेअर केला गेलेला आहे. आणि त्यानंतर येतं हेल्दी इटिंग, न्यूट्रिशन किंवा वेट लॉस या बाबतीत जेव्हा येतं तर याच्यामध्ये देखील 702 बिलियनचं याचं टर्नओव्हरची नोंदणी केली गेलेली आहे. त्यानंतर येतो वेलनेस टुरिझम, जे आत्ताशी आपल्याला थोडंसं माहिती व्हायला लागलं आहे वेलनेस टुरिझमचं. तर त्याच्यामध्ये येतं आणि विशेषतः म्हणजे महाराष्ट्रात, कारण हा एपिसोड मराठीत आहे तर नक्कीच महाराष्ट्रातले प्रेक्षक ह्या एपिसोडला बघतायत आणि महाराष्ट्रात रिसेंटली आपल्याला या बाबतीत थोडक्यात माहिती सुरुवात झालेली आहे. 5 वर्षापूर्वी जेव्हा याचं मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे डिमांड केली होती की आपण वेलनेस टुरिझम मध्ये महाराष्ट्राने डिक्लेअर करावं आणि ह्या टुरिझमच्या बाबतीत आपण नक्कीच फोकस करावा, कारण हे वाढणारं क्षेत्र आहे आणि आपलं महाराष्ट्रामध्ये याच्यामुळे बरेचसे असे नवीन बिझनेसचे मॉडेल तयार होतील, नवीन रोजगार निर्मिती होईल. तर गव्हर्नमेंटला मी त्यावेळेस देखील याची विनंती केली होती आणि सारंगखेड्यामध्ये वेलनेस टुरिझमचं आम्ही पहिलं हे लॉन्च केलं होतं माननीय फडणवीस सरांसोबत. आणि त्यावेळेस त्याला थोडक्यात चहलपहल आपण महाराष्ट्रात त्या बाबतीत थोडक्यात बोललो होतो. त्यानंतर टुरिझम मिनिस्ट्रीने देखील बऱ्याच गोष्टी पुढे आणल्या होत्या. तर थोडक्यात म्हणायचं की ही जी इंडस्ट्री आहे ह्याची $670 बिलियनचं याचं इंडस्ट्रीचा टर्नओव्हर आहे. त्यानंतर प्रिव्हेंटिंग आणि पर्सनलाइज पब्लिक हेल्थ मध्ये देखील 500 बिलियनचा टर्नओव्हर हा गणला गेलेला आहे. तर मी आता 1 मिनिट कमेंट्स बघते. येस, गुड इव्हनिंग टू एव्हरीबडी. गुड इव्हनिंग सगळ्यांना माझा नमस्कार. थँक्स फॉर अटेंडिंग दिस सेशन. बरं वाटतंय सगळेजण तुम्ही ह्या सेशनला येतात प्रत्येक वेळेस आणि आपले व्ह्यूज देखील मांडायचा प्रयत्न करतात आणि मी खरंच वेलकम करेल सगळ्यांना की आपण आपले व्ह्यूज सगळ्यांनी मांडावेत. आज हा विषय खूप छान आहे आणि प्रत्येकाने तो जाणून घेणं खूप गरजेचं आहे, कारण वेलनेस इंडस्ट्री प्रोफेशनली इंडस्ट्रीचं आतमध्ये काय आहे हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. जसं मी पुन्हा रिपीट करते की आपण 10 क्षेत्रांच्या बाबतीत मी बोलले आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांचं मी माहिती आपल्याला दिलं की रिअल इस्टेट काय आहे की वर्क प्लेस ऍट वेलनेस काय आहे, त्यानंतर म्हणजे काय आहे म्हणजे नावं दिली आहेत. पुढे मी या एक क्षेत्राबाबतीत आपल्याला नक्कीच बोलणार आहे. थर्मल स्प्रिंग आहे, स्पा इकॉनॉमी आहे, हे वेगवेगळे आहेत ज्याच्याने ही सगळी इकॉनॉमी ठरवली जाते किंवा बोलली जाते. आणि त्या इकॉनॉमीमध्ये देखील पुन्हा मी बोलले की 4.5 बिलियनचा ट्रिलियनचा हा टर्नओव्हर आहे. त्याच्यामधल्या महत्वाच्या काही मी सांगितलं की पर्सनल केअर, ब्युटी आणि अँटी एजिंग याचा जो 1000 करोडचा डॉलरचा टर्नओव्हर आहे. त्यानंतर बिलियनचा टर्नओव्हर आहे. फिजिकल ऍक्टिव्हिटीज मध्ये पुन्हा मी सांगते किंवा इटिंग हेल्दी आणि न्यूट्रिशन याच्या बाबतीत आपण बोललो आहोत. आणि हे सगळे इंडस्ट्री एकत्र मिळून हा इकॉनॉमी सगळ्यांचा मिळून जो मोठा जो नंबर वर्ल्ड वाईज बोलला जातोय त्यातला काही अंशी आपण आत्ताशी भारतामध्ये काही गोष्टी सुरुवात केलेली आहेत. आणि उदाहरण द्यायचं असलं, कारण हा एपिसोड मराठीत असल्यामुळे वेलनेस इंडस्ट्रीच्या बाबतीत जर बोलली तर वेलनेस टुरिझम मध्ये रिसेंटली आपल्या कानावर हा शब्द थोडक्यात यायला लागला असेल. पर्सनलाइज केअर किंवा ब्युटी हे आपल्याला माहिती आहे, पण त्यात केवढा मोठा बिझनेस होऊ शकतो किंवा केवढ्या मोठ्या प्रमाणात याची उलाढाल आहे जागतिक स्तरावर आणि भारतात देखील आपल्याला जास्त अजून कल्पना नसल्यामुळे मी त्याच्यात सांगितलं की हा जो वर्ल्ड वाईज जो त्याची गणना केली गेलेली आहे ती $1000 करोडचा वर त्याची बिलियनच्या वर त्याची गणना केली गेलेली आहे. त्याच्यात पर्सनलाइज केअर, ब्युटी आणि अँटी एजिंग हा वेगवेगळे क्षेत्र त्याच्यातले ते एकत्र करून त्याच्यातली ही जी उलाढाल आपल्या पुढे मी
सांगते, जी जागतिक स्तरावरती मांडली गेलेली आहे. तर असे हे वेगवेगळे हे आहेत. त्यातनं आपण जेव्हा बोलतो की पहिलं जेव्हा मी म्हटलं की वेलनेस रिअल इस्टेट, म्हणजे वेलनेस इंडस्ट्री ही वेलनेस लाईफस्टाईल आणि कंझ्युमरचा वेलनेस ऍक्टिव्हिटीजशी रिलेटेड ज्या काही आहेत त्याच्यावर इकॉनॉमी ही गणली जाते. आणि त्यातलं पहिलं महत्वाचं जे आहे, खूप सुंदर पॉइंट आहे. पहिला म्हणजे पहिलं क्षेत्र जे मी बोलते, मला खूप आवडेल त्याच्यावर बाबतीत जास्त बोलायला, तो आहे वेलनेस रिअल इस्टेटचा. कारण वेलनेस, व्हॉट इज एक्झॅक्टली इज द वेलनेस लाईफस्टाईल आणि रिअल इस्टेट आणि कम्युनिटीज, हे आपल्याला थोडक्यात म्हणायचं की कारण याच्यावर वेलनेस रिअल इस्टेटमध्ये कम्युनिटीज, वेलनेस कम्युनिटीजच्या बाबतीत बोललं जातं, किंवा वेलनेस लाईफस्टाईलच्या बाबतीत बोललं जातं, किंवा वेलनेस रिअल इस्टेटच्या बाबतीत जे आपण बोलतोय, तर एक्झॅक्टली काय आहे हे, एक्झॅक्टली काय कुठल्या पद्धतीने हे काम करतात. कारण आता जो टाइम आलेला आहे, म्हणजे आता स्पेशली ज्या वेळेस आपण बोलतोय, तर हा टाइम जो आहे, हा टाइम आहे आपल्याला स्वतःला आपली इन्व्हेस्टमेंट आपल्या स्वतःचा आपल्या वेलनेससाठी, आपल्या स्वतःसाठी जेव्हा करायची वेळ येते, तेव्हा पहिलं जे येतं, आज आपण घरात बसलो आहोत, आणि आज आपण जेव्हा घरात बसलो आहोत, तर त्यावेळेस आपण विचार करतोय की घरात बसून आपल्या घरामध्ये आपल्याला सुविधा काय आहेत, हा आपण आज विचार करायला लागलो आहे. कारण गेल्या 100 शतकापासून, म्हणजे 100 वर्षापासून आपली घरांची जी पद्धती आहेत त्या बऱ्याच पद्धतीने चेंज झालेल्या आहेत. म्हणजे आपलं राहणीमान वगैरे, किंवा आपलं ज्या गोष्टी आपल्या आजूभोवती अवतीभोवती असतात, आपल्या आपण ज्या पद्धतीने घरं बांधली आहेत, त्याच्यामध्ये बरेच काही असे आपल्या जीवनशैलीवर परिणाम करणारे किंवा तणाव आणणाऱ्या अशा बऱ्याच गोष्टी आपण स्वतःहून करून घेतल्या आहेत, आणि त्याच्यामुळे बरीचशी दुःख आपण स्वतःहून करून घेतली आहेत. त्याला एक्झाम्पल बरेच येतील, पण त्याच्याच सोबत काही गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या देखील झालेल्या आहेत. तर बऱ्याचशा गोष्टी आपल्या पुढे नवीन अशा येतील ह्या रिअल इस्टेटमध्ये, वेलनेस रिअल इस्टेटमध्ये. तर थोडक्यात सांगायचं की आज आपण घरात बसलो आहोत, आणि घरात जेव्हा बसलो आहोत त्यावेळेस आपल्या पुढे एक विचार येतोय की आज आपण घरात बसून काय करतोय. तर आपण ट्राय करतो की फॉर एक्झाम्पल, घरात आपल्या किचनमध्ये आपल्या काही गोष्टी असतील, तिकडे आपण थोडक्यात काहीतरी एक्सरसाइज करण्याचा प्रयत्न करतो, किंवा आपल्या दालनात किंवा आपल्या गॅलरीमध्ये काही गोष्टी असतील त्याच्यावर आपण थोडक्यात प्रयत्न करतो काही एक्सरसाइज करण्याचा, किंवा तिथं बसून फ्रेश एअर घेण्याचा आपण प्रयत्न करतो, किंवा आपण ट्राय करतो की मॅक्झिमम आपल्याला आकाशाकडे बघून आपल्याला काय गोष्टी आपल्याला अवगत आहेत, काय विचार, म्हणजे मेंटली आपण किती स्टेबल आपल्या घरामध्ये राहू शकतो, हे सगळं आपल्या आपल्या मनावर, किंवा 80 to 90, म्हणजे 70 to 80% हा जो घरातला वातावरणाचा किंवा आपल्या आजूबाजूच्या परिसराचा एन्व्हायरमेंटल जे असतं आपलं त्या वातावरणाचा, हा आपल्या डायरेक्टली आपल्या बिहेवियरवर परिणाम करत असतात, म्हणजे आपल्या लाईफस्टाईलवर आपला परिणाम करत असतात. आणि अशा वेळेस हेल्दी लाईफस्टाईलचा रिझल्ट जो आउटकम येतो, तो आउटकम मॅक्झिमम आपण ज्या एरियात राहतो, किंवा आपण ज्या घरात राहतो, किंवा आपण ज्या परिसरात राहतो, त्या परिसराचा जो काही परिणाम आपल्या शरीरावर, मनावर आणि आपल्या वागण्यावर होतो, त्याचा आउटकम हा हेल्दी याच्यावर, म्हणजे हेल्दी लाईफस्टाईलवर खूप खूप मोठ्या प्रमाणात त्याचा हिस्सा असतो किंवा वाटा असतो, किंवा त्याचा खूप मोठा आपल्या याच्यात परिणाम होत असतो. म्हणून आपलं जे मॉडर्न लिव्हिंग एन्व्हायरमेंट आहे, जे 100 वर्षापासूनच्या याच्यात शतकात जे काही चेंजेस आपल्या नवीन लाईफस्टाईल मध्ये आलेले आहेत, त्या नवीन लाईफस्टाईल मध्ये आपण बघितलं तर आपण खूप, म्हणजे खूप आपल्याकडे बऱ्याचशा गोष्टी आपल्या घरात आलेल्या आहेत. आपल्याला त्याच्यावर मोस्टली आपण बघणार तर आपल्याला अशा काही गोष्टी आल्या आहेत की ज्याच्याने आपल्या शरीराची जास्त हालचाल करण्याची गरज पडत नाही. बसलो आपण की रिमोट चालू केला की आपल्यासमोर लगेच कम्प्युटर आपण चालू करू शकतो, सॉरी टीव्ही आपण चालू करू शकतो. आपण लगेच फोन उचलला की आपल्याला फोन पर्यंत जाण्याची देखील आता गरज राहिली नाही. मोबाईलवर आपण लगेच फोन करू शकतो. ह्या सगळ्या टेक्नॉलॉजी ड्रिव्हन सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात आल्या आहेत. खूप छान झाल्या. खूप चांगल्या पद्धतीचा डेव्हलपमेंट आपल्या याच्यात आल्यात. आपण बघणार तर पूर्वी काही वर्षापूर्वी, थोडं 100 तर जाऊ द्या, 50 वर्षापूर्वी आपल्याकडे फोन देखील नव्हता. तो थोडक्यात कमी कमी लोकांपर्यंत फोन होता, कमीच लोकांपर्यंत टीव्ही होता. पण आज आपण बघणार घरात या सगळ्या गोष्टी आपल्या पुढे आलेल्या आहेत. पण जेव्हा नव्हतं तेव्हा काय केलं जायचं, तेव्हा छानपैकी किती सुंदर पद्धतीने त्याचा वर आपल्या जीवनावर वेगळ्या पद्धतीचा त्याचा परिणाम असायचा. या सगळ्या गोष्टी आपण बघणार तर मॉडर्न जेव्हा आपलं लाईफस्टाईल आपण बघतो आहोत, तर मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये शरीराच्या हालचाली ह्या खूप
कमी आपल्या ह्या रिअल इस्टेटमध्ये, म्हणजे आपण ज्या परिसरात राहतो किंवा आपण ज्या घरात राहतो त्याच्यामध्ये खूप कमी त्याच्यात होतो. नंतर मग खराब आहार आहे किंवा ताण तणाव आहे, याचा देखील आपल्या शरीरावर खूप परिणाम होतो. आणि ह्या गेल्या गेल्या ह्या शतकामध्ये आपण जर बघणार तर याचा परिणाम आपण खूप जास्त प्रमाणात आपल्यावर ओढून घेतलेला दिसतो. नंतर सामाजिक जे आपलं आयसोलेशन आहे, म्हणजे आपण जे समाजामध्ये मिक्स होणं किंवा आपण स्वतःला आयसोलेट केलेलं आहे, त्याचा आपल्या याच्यावर परिणाम होतोय. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या शरीरावर परिणाम होतो. तर हे जेव्हा आपण म्हणतोय की जेव्हा आपल्या ह्या 100 वर्षाचा आपल्या याच्यामध्ये लाईफस्टाईलमध्ये म्हणजे रिअल इस्टेटमध्ये काय बदल झालेले आहेत, तर थोडक्यात म्हटलं तर कॉन्क्रीटचे जेव्हा घरं बांधले गेले खूप छान पद्धतीने, म्हणजे नवीन स्ट्रक्चर खूप छान इंजिनिअरिंग चांगल्या पद्धतीने आले, पण ते करत असताना फास्ट डेव्हलपमेंट करत असताना त्याच गोष्टींचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतोय हे देखील त्यावेळेस जर बघितलं गेलं असतं तर आज आपल्याला परिस्थिती वेगळी राहिली असती. पण आता नवीन याच्यामध्ये रिअल इस्टेटचा अर्थ जो बदलणार आहे, मी थोडक्यात तो पण देखील पुढे सांगणार आहे. तर थोडक्यात म्हटलं की बऱ्याच वेळेस आपण कंप्लेंट करतो की लादी जी आपली पूर्वी बसवलेली आहे आपण जर तेव्हा चालतो तर पायामध्ये तळपायामध्ये काही वेळेस जलन होते, म्हणजे थोडस आग होते असं आपण कंप्लेंट करतो. किंवा खूप सारे नवीन असे जे पेंट आपण लावले त्याच्याने डोळ्यांवर परिणाम होतो. हे थोडक्यातले दैनंदिन जीवनातले मी एक्झाम्पल देते. त्याही पलीकडे बरेच सायंटिफिकली बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण जर बघायला गेलो तर आपल्या मनावर आणि शरीरावर परिणाम करणारे आहेत. तर हे जे रिअल इस्टेट आहे, जेव्हा या रिअल इस्टेटमध्ये आपण बघतो की हवेशीर असे जर घर नसेल किंवा आपल्या घरात खूप अशी हवा खेळती नसेल तर त्याचा देखील परिणाम आपल्या शरीरावर होतो. त्यानंतर तुमच्या ज्या कम्युनिटीमध्ये तुम्ही राहताय, सोसायटीमध्ये राहतायत किंवा तुम्ही ज्या एरियात राहताय त्या एरियात जर हायजीन पॅटर्न नीट मेंटेन केलं गेलेलं नसेल तर त्याची देखील दुर्गंधीचा मनावर परिणाम होतो, त्याचा देखील आपल्या शरीरावर परिणाम होतो. कारण त्या हायजीन पॅटर्नमध्ये आपल्या बॅक्टेरियल इन्फेक्शन आपल्या याच्यावर होतं. कारण जवळपास जर सपोज एखादी कुठली तरी फॅक्टरी असेल आणि त्या फॅक्टरीतनं येणारे काही विषारी असे हे असतील जे रासायनिक पदार्थ बाहेर पडत असतील आणि त्याचा आपल्या शरीरावर डेफिनेटली परिणाम होतो. आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्या शरीरावर परिणाम करून जातात. नंतर दुर्गंधी असेल, जे ड्रेनेज सिस्टम नीट नसेल त्याचा देखील आपल्या शरीरावर परिणाम होतो. तर हे छोटे छोटे अशा सगळ्या गोष्टी जेव्हा बघतो आपण, जेव्हा आपण विचार करतो, या आपल्याच अवतीभोवती आपल्या परिसरात आपण बघतोय आणि त्याच आपण राहतोय रिअल इस्टेटमध्ये आपण ज्या जागेवर राहतोय, म्हणजे त्याच्यात सगळ्याच गोष्टी येतात. ज्या ऑफिसमध्ये आपण काम करतोय, ज्या घरात आपण राहतोय किंवा जिकडे आपण जास्तीत जास्त वेळ घालवतोय, अशा ज्या इमारती, अशा ज्या एरिया आहेत त्याचा सगळ्यांचा परिणाम म्हणजे त्याचा जर हेल्थ वाईज जर आपण विचार केला नाही आणि त्या पद्धतीने जर ते स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग केलं गेलं नाही तर त्याचा परिणाम नक्कीच आपल्या मनावर आणि शरीरावर होत असतो. आणि हा झाला वेलनेस इंडस्ट्रीचा, रिअल इस्टेटचा सगळ्यात महत्वाचा टॉपिक, ज्याच्यावर आज खूप बोललं जात आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात विचार केला जात आहे. कारण करोना व्हायरसमुळे आज जेव्हा पुन्हा आपल्याला घरात बसण्याची वेळ आली आणि त्यावेळेस आपण विचार करतो की आपल्या सोसायटीमधली आपल्याला जिम राहिली असती बरं झालं असतं, किंवा आपल्या घरात आपली जिम राहिली असते आपलं बरं झालं असतं, किंवा आपली हे जे घर आहे ते खूप छान असं हवेशीर राहिलं असतं तर बरं झालं असतं. किंवा एक विचार करा की कुठल्या तरी आयसोलेटेड जागेवर जाऊन आपण आज राहण्याचा प्रयत्न करतो आहे, जे पूर्वी खूप खूप पूर्वीच्या काळी असं केलं जायचं की छोटे छोटे ग्रुप्सने लोक राहायचे आणि ते छान असं नैसर्गिक जागेत ते जाऊन राहायचे आणि निसर्गाने दिलेल्या गोष्टी ते खायचं. तर हे पुन्हा आपल्याकडे आता पुन्हा येऊ घालत आहे आणि पुन्हा हे सुरू झालेलं आहे. तर सांगायचा अर्थ हा झाला की ह्या जर रिअल इस्टेटचा जो आपल्या नवीन काही वर्षांमध्ये जे काही बदल झालेत, मॉडर्न जे बदल झालेत आणि त्याचे परिणाम आपल्या शरीरावर झालेत, तर त्याचाच हा विचार वेलनेस इंडस्ट्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. आणि त्याच्यामुळे आता नवीन येऊ घातलेले जे काही स्ट्रक्चर आहेत, कारण करोना व्हायरसने तर एक महत्वाचं आपल्याला दिलेलं आहे आणि तो म्हणजे आज आपण जो श्वासोच्छ्वास घेतोय, आज आपण जे हे करतो ते देखील आज आपलं श्वासोच्छ्वास म्हणजे आपला ब्रिदिंग पॅटर्न देखील आज आयदर गव्हर्नमेंट कंट्रोल करतोय किंवा करोना कंट्रोल करतोय. का गव्हर्नमेंट कंट्रोल करतोय? कारण आपल्या ब्रिदिंगवर मास्कचं पट्टी आज आपल्या नाकावर आणण्याची वेळ आपल्या पुढे आलेली आहे आणि त्याच्यामुळे जे
जे त्रास आपल्याला होतो, म्हणजे आज त्यांच्यामुळे आपलं कोणीतरी आपलं श्वासोच्छ्वास देखील म्हणजे ब्रिदिंग पॅटर्न देखील आज कोणीतरी आपलं कंट्रोल करतंय. विचार करा, हे निसर्गाने आपल्या पुढे आणलेलं एक आव्हान आहे आणि ते आव्हान आज आपण कळत नकळत त्याचं सामोरं जातो आहोत, पण आपल्याला हे माहिती नाहीये. थँक्स थँक्स दुर्गडे सर, आपण जे बोललात, हो, हा खूप महत्वाचा विषय आहे आणि ह्या विषयाबाबतीत सगळ्यांनी जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. कारण आज जेव्हा आपण नैसर्गिक लाईफस्टाईल म्हणजे आपली जेव्हा हेल्दी लाईफस्टाईल आपण जेव्हा बोलतोय, तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या शरीरावर, मनावर किती मोठ्या प्रमाणात परिणाम होतो हे खूप सगळ्यांनी जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. जेव्हा हा ब्रीदिंग पॅटर्न जेव्हा कंट्रोल होतो, याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ हा झालाय की जेव्हा तुम्ही निसर्गात पुन्हा जाल तेव्हा तुम्ही ओपन माइंडने जेव्हा ब्रीदिंग कराल त्याचं तुम्हाला महत्व आता कळणार आहे. आणि म्हणून हे रिअल इस्टेट जे आता नवीन योग घातलंय, नवीन रिअल इस्टेटची डिमांड काय असणार आहे, तर आपल्याला हवं आहे स्वच्छ पाणी आणि स्वच्छ हवा. याची डिमांड आज आपल्या पुढे नवीन लाईफस्टाईलसाठी येणार आहे आणि हे सगळ्यात लक्झरी होणार आहे. का? कारण त्याच्यासाठी आपल्याला पैसे पे करावे लागणार आहेत खूप मोठ्या प्रमाणात. स्वच्छ हवेसाठी किंवा स्वच्छ पाण्यासाठी आपल्याला पैसे खूप मोठ्या प्रमाणात पे करावे लागणार आहेत आणि हे रिअल इस्टेटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्याची डिमांड होणार आहे. रिअल इस्टेटमध्ये सगळंच येतं. तुम्ही जिथं जातायत, तुम्ही हॉटेलमध्ये जात असाल, तुमचं करिअर जे असं आहे की तुम्हाला जास्तीत जास्त वेळ हॉटेलमध्ये तुमचा जातो किंवा जास्तीत जास्त वेळ तुमचा एअरपोर्टवर जातो, जास्तीत जास्त वेळ तुमचा ऑफिसमध्ये जातो. जसं माझ्या बाबतीत जर म्हटलं की माझं पण असंच होत होतं की धावत पळत मला ह्या कंट्रीत त्या कंट्रीत सारखं ट्रॅव्हलिंग असल्यामुळे आणि त्याच्यामुळे सारखं जास्तीत जास्त वेळ एअरपोर्टवर, जास्तीत जास्त वेळ हॉटेलमध्ये अशा पद्धतीने जात असतं. तर ज्यावेळेस आपण काय डिमांड करू आता येणाऱ्या ह्याच्यामध्ये, कारण करोना व्हायरसने जेव्हा आपल्याला पुन्हा बॅक वर जायला शिकवलं, म्हणजे पुन्हा मागे जायला, निसर्गाकडे जायला जेव्हा शिकवलं, तर त्यावेळेस या विषयाला खूप महत्व आता प्राप्त होणार आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात रिअल इस्टेटचं जे डेफिनेशन आहे ते डेफिनेटली बदलणार आहे. थोडक्यात म्हटलं की तुम्ही ज्या एरियात राहणार आहे त्याच्या अम्युनिटीज काय काय देण्यात येणार, त्याच्यामध्ये आपण जर बघणार तर अम्युनिटीज मध्ये आता खूप सांगण्यात येणार. खूप सारी झाडं आहेत त्या सोसायटीमध्ये किंवा खूप सारं ब्रीदिंग, खूप सारं छान वॉकिंग पॅटर्न आहे. तुम्ही जॉगिंग करू शकता, तुम्ही तिकडे वॉक चांगलं करू शकता. पुन्हा तुम्हाला मेडिटेशनसाठी सेपरेटली जागा त्या एरियात दिली गेलेली आहे. असे बिल्डर्स कडनं किंवा बिल्डर्स लॉबीकडनं किंवा रिअल एस्टेट यांच्याकडनं तुम्हाला सांगण्यात येईल. आणि त्याचबरोबर स्वच्छ हवेचं देखील, कारण ते खूप आयसोलेट केलं गेलेलं आहे, बाहेरच्या जगापासून त्याला वेगळं करण्यात आलेलं आहे. आणि ते पॅटर्न मध्ये जास्तीत जास्त शोध घेण्यात येतील की बाहेरचं याचा परिणाम आपल्या याच्यावर, साऊंडचा परिणाम आपल्या सोसायटीत किंवा आपण ज्या एरियात राहतो त्याच्यात होऊ नये, किंवा ते जे कुठलं काही केमिकल मिश्रित असे हवा, दूषित हवा आपल्या आजूबाजू असेल त्याचा परिणाम आपल्या एरियात होऊ नये, याच्यासाठी जास्तीत जास्त आता सायन्स पुढे काम करणार आहे. आणि जास्तीत जास्त त्याला कसं आपण ज्या एरियात राहतो त्याला आयसोलेट, बाहेरचं ह्या सगळ्या गोष्टींपासून करण्यात यावा, याच्यावर जास्तीत जास्त बिझनेस मॉडेल्स आता आपल्या पुढे येताना दिसतील. थोडक्यात म्हटलं की एअर प्युरिफाईंग आपल्या पुढे आता ऑलरेडी आलेलं आहे आणि बऱ्याच कंपन्यांनी चांगल्या चांगल्या प्रकारचे एअर प्युरिफाईंग आणले आहेत. याचा अर्थ काय झाला की तुमची घरातली हवा जी आहे ती अशुद्ध झालेली आहे किंवा तुम्ही ऑफिसमध्ये बसलात त्याची हवा अशुद्ध झाली आहे आणि त्या अशुद्ध हवेला शुद्ध करण्यासाठी आज तुमच्या पुढे हे एअर प्युरिफाईंगचं डिमांड आलेलं आहे. तर थोडक्यात म्हटलं की हा एक डिव्हाइस तुमच्या पुढे मांडण्यात आलेला आहे आणि त्याचा त्यांच्या माध्यमातून तो बिझनेस त्यांनी तुमच्या पुढे आणलेला आहे. तसंच रिअल इस्टेटमध्ये जे कोणी रिअल इस्टेटचे जे हे असतील, बिल्डर्स लॉबी असतील, कोणी असतील, ते ह्या पद्धतीने तुमच्या पुढे नवीन अशी संकल्पना तुमच्या पुढे आणतील. याचा अर्थ त्याच्यामध्ये बरेच येतील. त्याच्यामध्ये मेडिटेशनचे येईल, त्याच्यामध्ये योगाचं येईल, त्याच्यामध्ये फिटनेसचं झोन येईल, त्याच्यामध्ये पुन्हा अजून पुढे जाऊन अशाही गोष्टी येतील की हेल्दी इटिंग पॅटर्न साठी सोसायटीमध्ये देखील तिकडे कॉमन कम्युनिटीचं एक किचन असू शकेल आणि त्या किचनमध्ये जाऊन लोकांनी त्यांच्या स्वतःच्या डिमांड ज्या असतील, पर्सनलाइज ज्या पॅटर्न्स असतील, त्या पर्सनलाइज पॅटर्न देखील त्याच्यामध्ये डिझाईन केले जातील. किती वेळ? 21 मिनिट्स. त्याच्यामध्ये डिझाईन केले जातील. तर ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम आज आपल्या मानवीय जीवनावर नक्कीच होणार आहे आणि अशा वेलनेस कम्युनिटी देखील आता तयार होतील आणि वेलनेस कम्युनिटी ज्या हेल्दी लाईफस्टाईलला बिलीव्ह करतात असे प्रोफाईलनुसार त्यांना घरं देखील देण्यात येतील की आर यू विलिंग टू लिव्ह सर्टन वे ऑफ द लाईफस्टाईल, म्हणजे अशा सर्टन पद्धतीने तुम्हाला लाईफस्टाईल जगायचा आवडेल का, तरच ह्या एरियामध्ये तुम्हाला एंट्री दिली जाईल, असं देखील
पुढे जाऊन आपल्या पुढे येणार आहे आणि पुढे जाऊन यालाच देखील डिमांड खूप येणार आहे. आणि जर कोणी जर ह्या शिस्तीचं पालन करणारे नसतील तर त्या लोकांचं प्रोफाईल देखील ऍक्सेप्ट केलं जाणार नाही त्या वेलनेस कम्युनिटीमध्ये. कारण वेलनेस कम्युनिटीमध्ये प्रत्येकाला डिसिप्लिन लाईफ जगण्यासाठी प्रोत्साहित केलं जाईल किंवा त्यांना एनकरेज केलं जाईल आणि त्याच्यासाठी त्या त्या एरियामध्ये ह्या सगळ्या फॅसिलिटीज देखील बनवल्या जातील. थोडक्यात म्हटलं की जसं पूर्वीच्या काळी, खूप पूर्वीच्या काळी आपण बघायचो की अशा काही कम्युनिटीज होत्या, म्हणजे अशा काही जाती होत्या ज्या आजही आपण बघतो. भटक्या जातींमध्ये आजही सुंदर पद्धतीचं एक्झाम्पल आपल्याला बघायला मिळतं की ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातात आणि ते सगळेजण एकत्र मिळून स्वयंपाक आजही करतात. कम्युनिटीज टुगेदर, सिमिलर काइंड ऑफ कम्युनिटीज विल बी कमिंग इन फ्युचर इज कॉल्ड वेलनेस कम्युनिटी. आणि ह्या वेलनेस कम्युनिटीमध्ये अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कॉमन प्लॅटफॉर्मवर येताना देखील दिसेल, तेव्हा तुम्ही सरप्राईज होऊ नका. ह्या गोष्टींची आता फ्युचरमध्ये नक्कीच खूप पर्सनलाइज लेवलवर चेंजेस होताना तुम्हाला दिसतील. म्हणजे याच्यात सगळंच येणार आहे. याच्यात खाणं, तुम्हाला शुद्ध हवा, तुम्हाला चांगल्या पद्धतीने हेल्दी लाईफस्टाईलसाठी जगण्यासाठी तुम्ही ज्या ज्या पद्धतीने तुम्हाला काही एम्युनिटीज लागतील. थोडक्यात म्हटलं की ह्या एम्युनिटीज फक्त घरासाठीच नव्हे मी बोलते, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्या ऑफिसमध्ये तुम्ही काम करताय तिथं देखील केलं जाईल. थोडक्यात जर आपण आजकाल बघतो खूप मोठ्या प्रमाणात आपण जर बघितलं तर कॉमन आपल्या पुढे जो आहे फेसबुकचं जर आज आपण ऑफिस बघितलं किंवा अशा मोठ्या ज्यांचंही आपण ऑफिस बघितलं तर हे टिपिकल ट्रेडिशनल ऑफिस सारखं ऑफिस आता त्यांनी ठेवलेलं नाहीये. एक रिक्रिएशन एरिया त्याच्यात आहे, बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. जे वेलनेस ऍट वर्कप्लेसमध्ये मी डेफिनेटली तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. पण हे सगळं जे आपल्या मानवीय शरीरावर परिणाम करणारे जे घटक आपण ज्या एरियात राहतोय आहोत किंवा एन्व्हायरमेंटमध्ये आपण राहतो आहोत त्याच्यामधल्या या सगळ्या गोष्टींवर आता लक्ष देण्यात येत आहे. कारण आपण काही वर्षांपासून त्याच्यामध्ये बऱ्याच मॉडर्न डेव्हलपमेंटमुळे आपण सगळ्या काही चुका, काही बऱ्याच गोष्टींमध्ये जसं डेव्हलपमेंट होत गेलं आपण म्हणतो की एक सायंटिफिकली आपण पुढे जात गेलो तसं अधोगतीला आपण म्हणजे आपल्या स्वतःचं पर्सनलाइज लाईफस्टाईलमध्ये आपण खालच्या लेवलला देखील घसरत गेलो. आणि तेच आता मॅचिंग करण्यासाठी ह्या वेलनेस इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात चळवळ चालली आहे आणि मोठ्या प्रमाणात लक्ष वेधणाऱ्या बऱ्याच गोष्टी डिस्कस केल्या जात आहेत. आणि त्याच्याच मध्ये आज मी तुमच्या पुढे मला खूप आनंद होतोय की मराठीतनं हा पहिल्यांदा ह्या विषयावर आपण डिस्कशन करतो आहोत आणि ह्या माध्यमातून मी आपल्या पुढे ह्या सगळ्या गोष्टी आणते आणि डेफिनेटली ह्या विषयाला चालना मिळते. तो खूप मला आनंद होतोय हा विषया बाबतीत बोलताना आपल्या पुढे. आणि हे जे आज मी आपल्याला 10 क्षेत्र जे वेलनेस इंडस्ट्रीतले सांगितले त्यातलं पहिला क्षेत्र जो रिअल इस्टेटवर मी जे बोलते, तर रिअल इस्टेटचा हा महत्वाचा टॉपिक आपल्यासाठी खूप आज जवळचा विषय आहे आणि सगळ्यांनी त्याचा विचार करणं गरजेचं आहे. ज्या घरात आपण राहतो आहोत, ज्या ऑफिसमध्ये आपण कामं करत आहोत किंवा ज्या एरियात आपलं जास्तीत जास्त वेळ जातोय त्याचं सगळ्यांचं आपलं आपण लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि त्याचा आपल्या शरीरावर आपला परिणाम कसा होतो हे देखील महत्वाचं जाणून घेणं गरजेचं आहे. कारण मी जसं म्हटलं की ह्या सगळ्या एन्व्हायरमेंटल ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या हेल्दी रिझल्टवर 70 to 80% आपल्या हेल्दी रिझल्ट आउटकमवर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. म्हणून प्रत्येकाने लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि जाणून घेणं खूप गरजेचं आहे. तर हा जो रिअल इस्टेटची जी डिमांड मी आपल्याला फ्युचरमध्ये ज्याच्यात येऊ घातलेली आहे आणि वेलनेस कम्युनिटीज ज्या तयार होणार आहेत आणि त्या वेलनेस कम्युनिटीज मध्ये जे डिमांड आपल्या पुढे येणार याचा अर्थ काय होईल, याचा अर्थ याच्यामधनं बिझनेस मॉडेल देखील तयार होत आहे आणि त्याचप्रमाणे याच्यामध्ये कंझ्युमर पॅटर्न देखील तयार होत आहे. कंझ्युमर याच्यामध्ये डिमांड करणार आहे की मला अशा अशा पद्धतीची लाईफस्टाईल जगायची आहे आणि त्यांची ती डिमांडमुळे ऑटोमॅटिकली दुसऱ्याकडे जो बिझनेसचं स्वरूप तयार होत आहे ते बिझनेस प्रोव्हायडर्स मध्ये रिअल इस्टेट जसं तयार होईल आणि रिअल इस्टेटमध्ये असे जे सब सेक्टर जे तयार होतील जे अजून त्यांच्यामध्ये जातील, जे इंडिव्हिज्युअल असं सगळ्या पद्धतीचं मॉडेल्स ते तयार करून देतील. उदाहरणार्थ जर म्हटलं की वेलनेस त्यांना जर काही कम्युनिटीजच्या मध्ये त्यांना सपोज त्यांना मेडिटेशन चांगल्या वेगळ्या पद्धतीचं त्यांना जर क्रिएट करायचं असेल, जसं मी रशियाला एक प्रोजेक्ट केला होता आणि त्याच्यामध्ये हे करून दिलं होतं. तर मेडिटेशनचं आपल्याकडे डोमच्या पद्धतीचं पूर्वीच्या काळी खूप सुंदर पद्धतीने मेडिटेशनचे हॉल तयार केले जायचे आणि त्याच्यामध्ये सायंटिफिकली त्याच्यामध्ये मागे रिझन होतं. त्याच पद्धतीने योगा चा एरिया जेव्हा करतो तेव्हा सगळं ओपन हवेशीर अशा पद्धतीने आपण योगाचा एरिया करतो. तशा पद्धतीने वेगवेगळ्या अशा
कम्युनिटीच्या ज्या ज्या डिमांड असतील त्यासाठी सब सेक्टर जे असतील ते त्यांना अटॅच होतील आणि त्यातनं बिझनेस मॉडेल्स हे सगळे तयार होतील. तर हे सगळं आज आपल्याला जे रिअल इस्टेटमध्ये बघायला मिळेल. ह्याच्यामध्ये हवेचं आणि पाण्याचं महत्वाचं खूप मोठी डिमांड होईल आणि त्याच्यामध्ये जसं मी म्हटलं की हे लक्झरीमध्ये सेगमेंटमध्ये गणलं जाणार आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्या पुढे येतील नक्कीच आपल्याला त्याचं पे जास्तीत जास्त करावं लागेल. जास्तीत जास्त आपल्याला त्याचं जेवढी आपण डिमांड हेल्दी लाईफस्टाईलसाठी करू तेवढं आपल्याला जास्तीत जास्त डिमांड सोबत आपल्याला पैसे देखील मोजावे लागणार आहेत आणि म्हणूनच हे लक्झरी लाईफस्टाईलमध्ये जास्तीत जास्त करणं जाईल. आयदरवाईज जे सोप्या पद्धतीने ज्यांना कुणाला ह्या पद्धतीची लाईफस्टाईल जगायची असणार आहे जास्तीत जास्त वेळ त्यांचा जो जाईल आज आपल्या पुढे खूप सुंदर पद्धतीने आलेला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपण स्वतः ऑफिस आपलं चालवू शकतोय. तर तुम्ही आयदर छोट्याशा कुठल्या तरी छान निसर्गजन्य अशा एका एरियात जाऊन स्वतःचं तुमचं आयसोलेट असं ऑफिस देखील करून तिथून देखील तुम्ही काम करू शकाल. ज्याला तुम्हाला खूप सारे पैसे द्यावे लागणार नाहीत पण तुमची एक लाईफस्टाईल एक हेल्दी लाईफस्टाईलकडे जरूर वळणार आहे. तर हे तुमचा याच्यावर तुमच्या विचारांवर आहे तुम्हाला हे रिअल इस्टेट कुठल्या पद्धतीने घ्यायचं आहे. पण मी फक्त आपल्या पुढे हे बिझनेसचे मॉडेल आणि एक्झॅक्टली वेलनेस इंडस्ट्रीची इकॉनॉमी कुठल्या याच्या स्तरांवर गणली जाते त्या बाबतीत आपल्या पुढे एक माहिती आपल्या पुढे आणली आहे. आणि आज मला खूप आनंद होत आहे. इथंच मी आपला हा विषय इकडे संपवू इच्छिते आणि तुम्हाला ज्यांना कुणाला याच्या संदर्भात जीही काही तुम्हाला डेफिनेटली जी इन्फॉर्मेशन हवी आहे जसं तुम्ही मला पर्सनली लिहितायत आणि मला तुमचा व्ह्यूज तुमचे प्रकट करतायत पाठवतायत मला ईमेलने मला खूप बरं वाटतंय. मला तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि तुम्ही डेफिनेटली ऑनलाईन वेलनेस जे वेबसाईट दिली आहे rekhachaudhary.com ची वेबसाईट आपल्या पुढे नक्कीच आपण त्याच्यावर जाऊन देखील बघू शकता. तर ह्या विषयाला मी इकडेच विराम देते आणि पुन्हा आपण पुढच्या शनिवारी भेटूया 5 वाजेला पुढच्या विषयाला वेलनेस ऍट वर्क प्लेस जे इकॉनॉमी प्रोफेशनल वेलनेस इंडस्ट्रीचं इनसाइड मधलं जे एक क्षेत्र मी आपल्या पुढे मांडणार आहे. आजचा हा वेलनेस इंडस्ट्रीचा रिअल इस्टेटचा सब्जेक्ट मी इकडेच थांबवते आणि पुढच्या शनिवारी पुन्हा आपण भेटूया वेलनेस इंडस्ट्रीतल्या प्रोफेशनल वेलनेस इंडस्ट्रीचे इनसाइड मधल्या सेकंड क्षेत्राच्या बाबतीत आपण दुसऱ्या क्षेत्राच्या बाबतीत बोलणार आहोत. नंबर 2चा तो आहे वेलनेस ऍट वर्क प्लेस. धन्यवाद आणि पुन्हा आपल्याला वी विल हॅव टू गो टुवर्ड्स नेचर अगेन. येस तुम्ही बरोबर बोललात की आपण पुन्हा नेचरकडे जाणे गरजेचं आहे आणि नेचरकडे जातानाच या सगळ्या गोष्टींचं म्हणजे पुन्हा नेचर डिमांड करत आहे की तुम्ही पुन्हा नॅचरली तुम्ही पुन्हा सिम्पल व्हा आणि पुन्हा तुम्ही सिम्पली तुमचं लाईफस्टाईल जगा. ह्याच्यासाठीच आज नेचर पुन्हा तुमच्या पुढे डिमांड करत आहे आणि एक्झाम्पल आपल्या पुढे बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने जे संकट आपल्या पुढे येत आहेत आणि त्या संकटांनी च्या माध्यमातून निसर्ग आपल्याला पुन्हा आपल्या पद्धतीने डिमांड करत आहे. महत्वाचं मी एक सांगण्याचं विसरली याच्यात की मी एक एक्झाम्पल दिलं होतं की जी तुमची फ्लोरिंग असते त्याच्याने आणि पूर्वीच्या काळी मातीचे घर असायचे आणि मातीच्या घरांमध्ये कसा थंडावा असायचा. आजही जर तुम्ही आजही तुम्ही बघितलं या बाबतीत तर काही असे जुन्या काळचे ज्या वास्तू आहेत त्यांना आजही उलगडलं नाही की इथं ऑटोमॅटिकली कुलिंग कसं येतंय. तेव्हा कुठेही फ्रीज नव्हता तेव्हा कुठेही एसी नव्हता पण कुलिंग कुठल्या पद्धतीने यायचं. तर याचंही रहस्य आजपर्यंत बऱ्याच लोकांना माहिती नाहीये आणि कळत नाहीये. इंजिनिअरिंग त्याच्या बाबतीत म्हणजे शोधलं जात आहे बोललं जात आहे आणि त्याच्या बाबतीत नवीन गोष्टी सायन्सने जरूर त्याच्यावर अभ्यास सुरू केलेला आहे की अशा जुन्या काळच्या ठिकाणी अजूनही अशा कुठल्या पद्धतीने छान पद्धतीने अजूनही थंडावा येतो काय कुठलं हे होतं किंवा कम्युनिटीचं अजून एक महत्वाचं एक्झाम्पल मला द्यायचं मी विसरले की जे आपल्याला बघायला मिळेल की एक वेलनेस याचं अशा काही गोष्टी आम्ही बघितल्या आहेत जिथं ऑटोमॅटिकली हिटिंग सिस्टम असायची पूर्वीच्या काळी आणि ते हिटिंग सिस्टम मधून कम्युनिटी एकत्र यायची. मी त्याचं उदाहरण डेफिनेटली पुढच्या वेळेस देणार आहे. आता वेळ बराच झालाय पण नक्कीच ह्या विषयाबाबतीत मी बोलणार आहे कारण ह्या विषयाच्या बाबतीत खूप सुंदर पद्धतीने इन्फॉर्मेशन आपल्याला बऱ्याच मोठ्या वेगवेगळ्या कंट्र्यांमध्ये बघायला मिळतं
आणि हिटिंगची सिस्टम खूप छान पद्धतीने दिली जायची की ऑटोमॅटिकली ते एरिया हीट व्हायचा आणि तोच एरिया कुलिंग व्हायचा. हा रिअल इस्टेट मधला खूप महत्वाचा विषय होता त्या काळी आणि तो देखील आजही त्याचं रहस्य बऱ्याच लोकांना कळलेलं नाहीये आणि सायन्स आजही त्याच्यावर तपास करताय किंवा शोधताय. तर हे सगळे महत्वाचे विषय आपण बोलूया. जसं जसं एक एक विषय पुढे जात जाईल आपल्याला जास्तीत जास्त वेलनेस इंडस्ट्रीचा उलगडा होताना आपल्याला नजरेस पडेल. म्हणून वेलनेस इंडस्ट्रीच्या बाबतीत गैरसमज करणं थांबवा आणि वेलनेस इंडस्ट्रीचा हा अभ्यास आपण माझ्यासोबत पुढे चालू ठेवूया. आणि प्रत्येक शनिवारी मी आपल्याला वेगवेगळ्या विषयांवर जो इनसाइड ऑफ द वेलनेस इंडस्ट्री आणणार आहे त्या बाबतीत जरूर तुमचे फीडबॅकची मी वाट बघेन. धन्यवाद.